Press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.व्ही. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण जी रिझर्व्ह बँक आहे, भारताची मध्यवर्ती बँक आरबीआय तिला म्हटलं जातं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिची कार्य पाहिली. त्याचप्रमाणे आरबीआयची स्थापना, त्या आरबीआयच्या कार्याबद्दल मागील लेक्चरमध्ये आपण माहिती घेतली होती. आज आपण मनी बाजारातील एक महत्वाचा भाग म्हणून ज्या कमर्शियल बँका आहेत, व्यापारी बँक्स त्यांना म्हटलं जातं, त्या कमर्शियल बँक्स त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. पहा, व्यापारी बँक ह्या एक फायनान्शियल इंटरमिजिएट म्हणून काम करतात, वित्तीय मध्यस्थ म्हणून काम करतात. तर त्या वित्तीय मध्यस्थ म्हणून कशा प्रकारे काम करतात की जे कोणी ठेवीदार आहेत, बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूक करणाऱ्यांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका या मध्यस्थाचं काम करत असतात. म्हणजे बचत करणारे आपल्या ठेवी व्यापारी बँकांमध्ये ठेवींच्या स्वरूपात ठेवतात किंवा आपला पैसा ठेवींच्या स्वरूपात ठेवतात आणि ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसा आहे, ज्यांनी तो ठेवींच्या स्वरूपात व्यापारी बँकांजवळ ठेवलेला आहे, असा पैसा व्यापारी बँका ज्यांना आवश्यक आहे अशा व्यक्तींना कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देतात. म्हणजेच ठेवीदार आणि कर्जदार यांच्यामधील दुव्याचं काम किंवा मध्यस्थ्याचं काम व्यापारी बँक करत असतात. त्यांनाच कमर्शियल बँक्स असं देखील म्हटलं जातं. सीबी शॉर्ट फॉर्म आहे त्यांचा, कमर्शियल बँक. तर अशा या व्यापारी बँकांबद्दल आपण माहिती पाहताना पहा, या व्यापारी बँका सर्वस्वी नफा मिळवण्याच्या हेतूने स्थापन झालेल्या असतात. जी काही डिपॉझिट तुम्ही करताय त्या डिपॉझिटवर तुम्हाला दिला जाणारा व्याजदर आणि कर्जावर दिला जाणारा व्याजदर, कर्जावर आकारला जाणारा व्याजदर यांच्यातील जो फरक असतो, पहा, तुम्ही ठेवलेल्या ठेवींवर तुम्हाला थोडा कमी व्याजदर असतो, पण तुम्ही घेतलेल्या कर्जावर तुम्हाला मात्र अतिरिक्त व्याजदर असतो. या दोनही व्याजदरांमधील फरक हा व्यापारी बँकांचा एक प्रकारे नफा असतो. त्यामुळे लक्षात ठेवा, व्यापारी बँका साधारणपणे जो बँक अधिनियम आरबीआय ऍक्ट आहे 1934च्या दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश होतो. लक्षात ठेवा, शेड्यूल बँका जी आरबीआय ऍक्ट 1934चा दुसरा विभाग आहे त्यामध्ये व्यापारी बँकांचा समावेश होतो. पहा, व्यापारी बँकांच्या बाबतीत जर माहिती घेतली तर व्यापारी बँकांचे साधारणपणे 4 भाग केलेले आहे. त्यामध्ये सर्वात पहिलं तो सार्वजनिक क्षेत्रातील बँका, पब्लिक सेक्टर कमर्शियल बँक्स त्यांना म्हटलं जातं. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील प्रायव्हेट सेक्टर कमर्शियल बँक्स, खाजगी क्षेत्रातील व्यापारी बँका. त्यानंतर पुढे आहे प्रादेशिक ग्रामीण बँका, रिजनल रुरल बँक्स त्यांना म्हटलं जातं, आरआरबीज. आणि लास्ट वन आहे विदेशी बँक, म्हणजे फॉरेन बँक्स आहे. या 4 भागांमध्ये व्यापारी बँका डिवाइड झालेल्या आहेत. सर्वात पहिला भाग सार्वजनिक क्षेत्रातील पब्लिक सेक्टर, ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. सर्वात सुरुवातीला 14 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा 8 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. तुम्हाला याआधी सांगितलं मी की इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही 1994ला नॅशनलाइज झालेली शेवटची बँक आहे. त्यापूर्वी साधारणपणे 1969ला 1969ला 14 व्यापारी बँका, त्यानंतर 1980ला 8 व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. तर त्या व्यापारी बँका या सार्वजनिक मालकीच्या बँका झाल्या. त्यानंतर बऱ्याच प्रमाणावर प्रायव्हेट कमर्शियल बँक, खाजगी व्यापारी बँका होत्या. त्यानंतर आरआरबी 1976ला ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली होती. आणि लास्ट वन आहे विदेशी बँका. 1991 नंतर विदेशी बँका ही मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये कर्ज पुरवठा किंवा फायनान्शियल सेक्टरमध्ये समाविष्ट झाल्या. तर अशा प्रकारे या व्यापारी बँकांची काही व्याख्या सांगण्यात आलेल्या आहे. सर्वात पहिले जो आरबीआय ऍक्ट आहे, BR ऍक्ट, बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949,
त्याच्या अंतर्गत आरबीआयची व्याख्या केलेली आहे. बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे, बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून त्या ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे होय. आता इथे तुम्ही मागणी करता क्षणी ज्या ठेवी ठेवताय व्यापारी बँका, पहा व्यापारी बँकांवर तुमचं ट्रस्ट आहे तो कसा बसतो की समजा आता तुम्ही व्यापारी बँकेत ठेवली आणि तुम्ही ती परत मागितली तर मागणी करता क्षणी तुम्हाला ती व्यापारी बँक परतही केली पाहिजे, की जेणेकरून व्यापारी बँका तुमचा पैसा सुरक्षित ठेवताय. मग अशा ठेवी तुम्ही रोख स्वरूपात ठेवतात, त्या तुम्हाला धनादेशाच्या स्वरूपात व्यापारी बँका परत करत असतात. तर या आधारे बँक रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार व्यापारी बँकेची व्याख्या करण्यात आली. त्यानंतर पुढे प्राध्यापक केन क्रॉस यांची व्याख्या, एक सिंपल व्याख्या आहे. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेस बँक असे म्हणतात. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेस व्यापारी बँक किंवा बँक असे म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे, प्रत्येकाने पाठ करायची आणि युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायची. पैसा आणि पतपैशाचे व्यवहार करणाऱ्या संस्थेस बँक असे म्हणतात. तर अशा या व्यापारी बँका, त्यांची जर कार्य पाहिली तर सर्वात महत्वाचं व्यापारी बँका ज्या कार्यासाठी स्थापन झालेल्या असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचं कार्य आहे की ग्रामीण भागातील बचत त्यांना किंवा सर्व अर्थव्यवस्थेतील बचत त्यांना एकत्रित करायची असते. त्यासाठी त्या काय करत असतात, ठेवी स्वीकारत असतात. म्हणूनच पहा सर्वात पहिलं काम आहे व्यापारी बँकेचं ठेवी स्वीकारणे. मग ठेवी म्हणजेच व्यापारी बँकांसाठी निधीचा मुख्य मार्ग आहे. लोकांकडे जो अतिरिक्त पैसा आहे किंवा तो बचत करून ठेवलेला पैसा आहे तो पैसा लोकांनी त्यांच्याकडून व्यापारी बँकेकडे डिपॉझिट करावा किंवा ठेव म्हणून ठेवावा, यासाठी या ठेवी स्वीकारल्या जातात. पहा बचतीमुळे ठेवी तयार होतात. ठेवींचे वर्गीकरण मागणी ठेव आणि मुदत ठेव या दोन प्रकार. त्याला तुम्ही डिमांड डिपॉझिट अँड टाइम डिपॉझिट असे म्हणतात. मागणी ठेव, मागणी करतात क्षणी ज्या ठेवी परत करण्याच्या बोलीवर किंवा परत करण्याच्या अटीवर स्वीकारल्या जातात अशा ठेवींना मागणी ठेव असे म्हणतात. आणि बचत ठेव किंवा मुदत ठेव एका विशिष्ट कालावधीसाठी फिक्स करून ठेवण्यात आलेल्या ठेवींना तुम्ही मुदत ठेव असे म्हणतात. मग त्या कालावधी नंतरच ती ठेव विड्रॉल करतो. मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतरच ती ठेव विड्रॉल करता येते. तर अशा प्रकारे पहा मागणी ठेव सर्वात पहिलं ठेवींच्या प्रकारामध्ये मागणीनुसार पैसे काढले जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेव म्हणतात. ज्या ठेवी चालू ठेवी किंवा बचत ठेवींच्या स्वरूपात आहेत. मात्र चालू ठेव खाते हे सामान्यपणे व्यापारी, सार्वजनिक संस्था, विश्वस्त महामंडळांकडून ठेवले जातात. आता चालू ठेव ज्यांना करंट सातत्याने ज्यांच्याकडे पैसा येत असतो, आता व्यापारी लोक आहेत दिवसभर व्यवहार करून ज्यांना कायमस्वरूपी पैसा दिसत असतो. मग असा पैसा स्वतःजवळ ठेवणं धोकादायक आहे, चोरी वगैरे होऊ शकते. त्यासाठी तो पैसा काय करणं, बँकेत डिपॉझिट करणं गरजेचं आहे. मग अशा लोकांसाठी करंट अकाउंट काढलं जातं, त्यालाच चालू ठेव असे म्हणतात. त्यानंतर पुढे आहे बचत ठेव. बचत ठेव विशेषतः जे पगारदार वर्ग आहे की ज्यांना महिन्याचा पगार मिळत असतो, मग महिन्याचा पगार मिळतो असं बचत ठेव सेव्हिंग अकाउंट उघडलं जातं आणि त्या बचतीच्या स्वरूपात आपला पैसा व्यापारी बँकांकडे ठेवला जातो. मग तो पगारदार वर्ग असेल किंवा छोटे व्यापारी असेल यांच्याकडून बचत ठेव काढल्या जातात. त्यानंतर पुढचं आहे निश्चित कालावधीसाठी ठेवी, याला टाइम डिपॉझिट असं देखील म्हटलं जातं. काही फिक्स टाइम साठी टाइम डिपॉझिट ठेवलं जातात. मग त्यामध्ये पहा या ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. यामध्ये आवर्त ठेवी किंवा मुदत ठेवी यांचा समावेश होतो. आवर्त ठेवी ग्राहकांना नियमितरित्या बचत करण्यासाठी प्रोत्साहन देत असतात, की वारंवार बचत करण्यासाठी, की एक पर्टिक्युलर टाइम मध्ये ती ठेव ठेवली जाते, पुन्हा टाइम संपल्यानंतर पुन्हा ती ठेव ठेवली जाते. सातत्याने तुम्हाला बचत करायची असेल तर ती आवर्ती ठेव महत्वाची असते. पहा कालावधीनंतर एक निश्चित रक्कम ग्राहकांना द्यावी लागते. त्यानंतर मुदत ठेव ठराविक कालावधीसाठी ठेवल्या जातात. या ठेवीत असलेली रक्कम ठरवून दिलेल्या कालावधीनंतरच काढता येते. यावर दिला जाणारा व्याजदर इतर ठेवींच्या तुलनेने अधिक असतो. मग या फिक्स डिपॉझिट असतात. फिक्स डिपॉझिट म्हटलं जातं साधारणपणे 90 दिवस असेल, 181 दिवस असेल, 1 वर्ष असेल, 165 दिवस, त्यानंतर 5 वर्ष,
अशा विविध टप्प्याने या ठेवी ठेवल्या जातात, फिक्स डिपॉझिट केलं जातं. त्यानंतर पुढे पहा कर्ज देणे. आता पहिलं कार्य पाहिलं आपण व्यापारी बँकांचं ठेवी स्वीकारणे. ठेवी स्वीकारणे म्हणजेच लोकांची जी बचत आहे ती व्यापारी बँका काय करतात, स्वतःजवळ ठेवतात. ती कशाच्या बदल्यात ठेवतात की त्या लोकांना इंटरेस्ट रेट किंवा व्याजदराचा आमिष दाखवला जातो. म्हणजे तुम्ही तुमच्याजवळील पैसा आमच्याकडे सुरक्षित ठेवा, त्याबद्दल आम्ही तुम्हाला पर्टिक्युलर इंटरेस्ट रेट किंवा व्याजदर देऊ. या आशेवर आपल्या ठेवी लोक व्यापारी बँकेजवळ ठेवत असतात. मग आता या स्वीकारलेल्या ठेवी ज्या डिपॉझिट म्हणून त्यांच्याकडे जमा झालेल्या आहेत त्या ठेवींचा वापर व्यापारी बँका काय करत असतात, कर्ज देण्यासाठी करत असतात. पहा, व्यापारी बँका ठेवीदारांकडून घेतलेल्या ठेवींचा वापर गरजूंना कर्ज देण्यासाठी करतात. आता बँका, व्यक्ती किंवा इतर वित्तीय संस्था असतील यांना कर्जाच्या स्वरूपात पैसा आवश्यक असतो आणि हा कर्जाच्या स्वरूपात आवश्यक असलेला पैसा व्यापारी बँका या ठेवींच्या स्वरूपातील पैसा कर्ज देण्यासाठी वापरत असतात. पहा, यामध्ये साधारणपणे कर्ज, रोख कर्ज, अधिकर्ष सवलत यांचा समावेश होतो. अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी केला जातो. व्याजदर याच्यावर अधिक असतो, म्हणजे डिपॉझिटपेक्षा क्रेडिटवर, म्हणजेच पहा ठेवींपेक्षा कर्जावर असणारा व्याजदर हा जास्त असतो. आणि ठेवींवर दिला जाणारा व्याजदर आणि कर्जावर आकारला जाणारा व्याजदर याच्यामध्ये जो फरक असतो तोच एक प्रकारे बँकांचा प्रॉफिट असतो. त्यानंतर पहा, सहाय्यक कार्य करावे लागतात व्यापारी बँकांना. बरीचशी सहाय्यक कार्य, त्यामध्ये साधारणपणे परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा, त्याला लॉकर्स म्हटलं जातं, की सुरक्षित ठेव कप्पा दिला जातो. किंवा पहा, तुमच्याकडचे जे काही दस्तावेज आहे, सोनं, त्यानंतर महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे, हे ठेवण्यासाठी ते लॉकर्सची सुविधा देखील व्यापारी बँक तुम्हाला प्रोव्हाइड करत असतं. त्याचप्रमाणे पहा पुढे डीमॅटची सुविधा, जे शेअर मार्केट आहे, शेअर मार्केट मधील व्यवहार करण्यासाठी तुम्हाला डीमॅटची सुविधा देखील व्यापारी बँक प्रोव्हाइड करतात. इंटरनेट बँकिंग, ई बँकिंग त्याला म्हटलं जातं. ई बँकिंगच्या सहाय्याने सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर व्यवहार केले जातात. घर बसला तुम्ही बरेचसे बिल्स वगैरे पे करू शकतात, ऑनलाईन परचेसिंग करू शकतात. यासाठी ई बँकिंग फायद्याचं आहे. त्यानंतर मोबाईल बँकिंग, आजकाल मोबाईल बँकिंग सर्रास दिसत आहे. ई वॉलेटचा वापर सर्रास होत आहे आणि हे ई वॉलेट हे तुमच्याकडे असणारे बँकेचं अकाउंट त्या आधारावरच तयार केलेलं आहे. म्हणजे जे तुमच्या प्रायमरी डिपॉझिट बँकेमध्ये आहे त्याच्याच बेसिसवर हे मोबाईल बँकिंग वगैरे रन होत असतात. त्यानंतर पहा पुढे आहे पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन. पहा, व्यापारी बँकांकडे ज्या प्रायमरी डिपॉझिट लोकांकडनं ठेवल्या जातात त्या डिपॉझिटच्या आधारावर व्यापारी बँका काय करत असतात, इतर लोकांना कर्ज देत असतात. म्हणजेच कर्जामध्ये सेकंडरी डिपॉझिट क्रिएट करत असतात. म्हणजे पहा, रोख स्वरूपात कर्ज डिपॉझिट ठेवल्या जातात आणि जे पतपैशाच्या स्वरूपात ते कर्ज रूपाने दिले जातात. मग पहा, पतनिर्मिती म्हणजे व्यापारी बँकांचे महत्वपूर्ण कार्य आहे. पहा, प्राथमिक ठेवींच्या आधारावर बँका पतनिर्मिती करतात. निव्वळ मागणी आणि वेळेचे दायित्व यापैकी राखीव गरजांची पूर्तता केल्यानंतर शिल्लक रक्कम कर्ज देण्यासाठी वापरतात. आता पहा, व्यापारी बँकेकडे जेवढी ठेव 100% रक्कम डिपॉझिट स्वरूपात आहे, तर 100च्या 100% रक्कम कर्जाच्या स्वरूपात दिली जात नाही. त्यापैकी काही राखीव निधी, रिझर्व्ह ठेवावं लागतं काही रक्कम. मग ती सीआरआर किंवा एसएलआरच्या स्वरूपात असेल. तुम्हाला मी यादी सांगितलं, सीआरआर कॅश रिझर्व्ह रेशो आणि एसएलआर स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो, रोख राखीव निधी आणि वैधानिक तरलता दर या स्वरूपात व्यापारी बँकांकडे जमा झालेल्या ठेवींपैकी काही टक्के रक्कम राखून ठेवली जाते आणि उर्वरित सर्व सेकंडरी डिपॉझिट म्हणजे कर्जाच्या स्वरूपात लोकांना उपलब्ध करून दिली जाते. या आधारे व्यापारी बँका पतनिर्मिती घडून आणत असतात. जेव्हा बँक आपल्या ग्राहकांना कर्ज पुरवते तेव्हा कर्जाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाते. बँक खात्यात ठेव म्हणून कर्जाची रक्कम मिळणारी बँक राखीव स्वरूपात काही भाग बाजूला ठेवते. तुम्हाला सांगितलं रिझर्व्ह रेशो, की रोख स्वरूप राखीव स्वरूपात काही निधी बचतीतला किंवा ठेवींमधला बाजूला काढून ठेवला जातो आणि उर्वरित सर्व निधी कर्ज स्वरूपात वितरित केला जातो. तर हा आहे क्रेडिट क्रिएशनचा भाग.
मी तुम्हाला याआधी स्ट्रक्चर करून वर्गामध्ये शिकवलंय की कशा प्रकारे ए बँक आहे, त्या बँकेमध्ये 10,000 डिपॉझिट ठेवलं, त्यापैकी 20% म्हणजेच 2,000 रुपये राखीव स्वरूपात ठेवले आणि उर्वरित 8,000 रुपये हे सेकंडरी डिपॉझिट झाली आणि ती कर्ज स्वरूपात इतर लोकांना दिली. मग ती कशाच्या साहाय्याने, धनाकर्ष धनादेश या साहाय्याने दिली आणि मग पुन्हा ती दुसऱ्या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये जमा झाली. दुसऱ्या व्यक्तीने परत ती त्याची प्रायमरी डिपॉझिट केली. हे तुम्हाला याआधी मी क्रेडिट क्रिएशन बद्दल वर्गामध्ये शिकवलेलं आहे. तरी देखील तुमचे जर क्रेडिट क्रिएशन याबद्दल काही शंका असेल तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला विचारा. त्या शंकांचं निरसन नक्कीच मी करेल. पहा, साधारणपणे देशातील संपूर्ण बँकिंग प्रणालीद्वारे अनुसरून एक क्रेडिट क्रिएशनची प्रक्रिया केली जात असते. मग त्यामध्ये व्यापारी बँका ठेवी निर्माण करतात, ठेवीतून कर्ज देतात, कर्जातून ठेवी निर्माण होतात व त्यातून पुन्हा पतपैशाची निर्मिती होते. म्हणजे सुरुवातीला प्रायमरी डिपॉझिट केली जाते, त्या डिपॉझिटमधनं रिझर्व्ह रेशो बाजूला काढला जातो. त्यानंतर सेकंडरी डिपॉझिट क्रिएट होते. त्या सेकंडरी डिपॉझिटचा वापर कर्ज म्हणून केला जातो आणि हा कर्ज म्हणून दिलेला पैसा पुन्हा दुसऱ्या बँकेत जमा होतो. तर या आधारे क्रेडिट क्रिएशन होत असतं, पत निर्मिती होत असते. तर अशा प्रकारे व्यापारी बँकांची कार्य आपण थोडक्यात पाहिलेली आहे. महत्वाचं पहा की व्यापारी बँका ठेवी ठेवतात आणि कर्ज देतात, त्याचप्रमाणे सहाय्यक कार्य पण करत असतात. सहाय्यक कार्यामध्ये परकीय चलन, सुरक्षित ठेव कप्पा असेल, डीमॅट सुविधा असेल इत्यादींचा समावेश होतो. आणि लास्ट वन चौथं कार्य आहे पतनिर्मिती, क्रेडिट क्रिएशन. म्हणजे व्यापारी बँका त्यांच्याकडे जमा असणाऱ्या ठेवींचा वापर कर्ज म्हणून देत असतात, सातत्याने करत असतात आणि त्या आधारेच पतनिर्मिती घडून येत असते. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यापारी बँक आणि व्यापारी बँकांची कार्य याबद्दल माहिती घेतली. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.